शिक्षणाची जाण त्याच गातो मी गुणगान ज्योती सावित्री ज्योतिबा सावित्री ज्योतिबा सावित्री होता उंबऱ्याचे आत श्रीचा वावर श्री जीवनाला लागलेला हा घोर त्यास करण्यास दूर ज्योतीन केलेला विचार ज्योतिबा सावित्री ज्योतिबा सावित्री सावित्री ज्योतिबा सावित्री आज खेडेगाव असो की शहर श्री शिक्षणाचा सगळीकडे जागर ध्येय मनातलं झालं आज पुर ज्योतिबा सावित्री ज्योतिबा सावित्री सावित्री ज्योतिबा सावित्री लोक सनातनी होते चिडले लहू वस्तातही त्यांना भिडले सावित्री नसेन अंगावर झेलले ज्योतिबा सावित्री ज्योतिबा सावित्री सावित्री ज्योतिबा सावित्री उजळली श्री शिक्षणाची ज्योत कष्ट ज्योतिबा सावित्रीचे अपाट नोंद कोरलेली आहे इतिहासात ज्योतिबा सावित्री भिडेवाड्याची शान श्री शिक्षणाची जाण त्यांचं गातो मी गुणगान ज्योती सावित्री ज्योतिबा सावित्री सावित्री ज्योतिबा सावित्री श्री शिक्षणाची शान ज्योती सावित्री श्री शिक्षणाची शान ज्योती सावित्री. धन्यवाद. 13 जुलै 2015 मध्ये ज्या भिडेवाड्यात कविता झाली होती त्या कवींमध्ये मीही होतो त्याचा साक्षीदार मी आणि वडलेगाव आहे. त्यानंतर त्याची दखल घेऊन त्यांनी 31 मार्च 2024 रोजी त्यांनी सर्व कवींचा सन्मान केला आणि त्यानंतर हा एवढा भव्य काव्य महोत्सव केला. या भव्य काव्य महोत्सवासाठी 4 ओळी. मैफिलीत आज लाया कित्येक कवी आले मैफिलीत आज लाया कित्येक कवी आले. निकाजी मॅडम कुठे? कविता म्हणून आपली कवी पसार झाले ते गेले तर गेले बाजूचे दोन नेले ते गेले तर गेले बाजूचे दोन नेले जाऊ द्या गड्यानो नका वेळ खाऊ भिडेवाड्याची कविता जन्मजन्मी गाऊ भिडेवाड्याची कविता जन्मजन्मी गाऊ. कवितेचं शीर्षक आहे त्या अंधाऱ्या खोलीत. ही कविता वास्तवात तिथंच लिहिल्या गेलेली आहे ज्या भिडेवाड्यामध्ये आम्ही कवी संमेलन घेतलं होतं. ना वाचायला पुस्तक ना लिहायला फळा ना वाचायला पुस्तक ना लिहायला फळा त्या अंधाऱ्या खोलीत साऊशी कविशाळा. शेणगोटे झुलूनिया तिने बहुजना शिकविले शेणगोटे झुलूनिया तिने बहुजना शिकविले. अज्ञानी समाजास पाणी शिक्षणाचे पाजिले. तब्येत थोडीशी ठीक नाही त्यामुळं संकटे झेलून या तिने बहुजना शिकविले. तिथेच उघडली शिक्षणाची दारे. भेदभाव मिटवून लाविला समतेचा टिळा. त्या अंधाऱ्या खोलीत साऊशी कविशाळा त्या अंधाऱ्या खोलीत साऊशी कविशाळा. भिडेवाड्याची व्यथा ही विजयाची गाथा. भिडेवाड्याची व्यथा ही विजयाची गाथा. आता झाला हा
कवी चंदनही निर्भीड. आता झाला हा कवी चंदनही निर्भीड. आता झाला हा कवी चंदनही निर्भीड खुळा. त्या बेडेवाड्यात साऊशी कवी शाळा. त्या बेडेवाड्यात साऊशी कवी शाळा. धन्यवाद. माझ्या कविते शीर्षक आहे माझ्या पटलं मना सावित्री आईचं ज्ञान. हे आपल्यासमोर सादर करतो. माझ्या पटलं मना, माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. ह्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. ह्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. माता सावित्री चरणी मी जेव्हा शिर वाहिले. माता सावित्री चरणी मी जेव्हा शिर वाहिले. त्या चरणावरी मी मला पाहिले. मी कोण कसा, मी कोण कसा त्याची झाली अजान. ह्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. ह्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. माझ्या भुनी होता दगड बरा. माझ्या भुनी होता दगड बरा. दगड म्हणून लागे कुठल्या तरा. अरे दगड म्हणून लागे कुठल्या तरा. त्यांनी लावून थरा, त्यांनी लावून थरा माझी वाढवी शान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. या संसारी माझे मलिन झाले मन. या संसारी माझे मलिन झाले मन. अवगुणान भरले माझे जीवन. अवगुणान भरले माझे जीवन. तोडणी बंधने, तोडणी बंधने केली मुक्तीची जाण. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. लागला छंद हा भीमभजनाचा. लागला छंद हा भीमभजनाचा. जनाबापू मिळाला आनंद मला. जनाबापू मिळाला आनंद मला. तबेड कृपेमुळे, तबेड कृपेमुळे आले सुख समाधान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. माझ्या पटलं मना माता सावित्रीचं ज्ञान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान. त्या ज्ञानामुळे आज मी झालो महान.
शीर्षक आहे भिडेवाडा बोलू लागला. काळाच्या पटलावरील जखमा पुन्हा हिरव्या झाल्या. काळाच्या पटलावरील जखमा पुन्हा हिरव्या झाल्या. कंठ आला दाटून त्याचा, आसमंत ही गहिवरला. जेव्हा भिडेवाडा बोलू लागला, जेव्हा भिडेवाडा बोलू लागला. पारतंत्र्यात देश होता, होती स्वकीयांची गुलामी. अत्याचार सभोवताली आणि समाज कंडकांची झुंडशाही. बालविवाह केशवपण स्त्री जातीच्या नशिबाला हळहळला थोडासा आणि कंप आवाजाला. भिडेवाडा बोलू लागला, भिडेवाडा बोलू लागला. गुलामगिरीची पाळीमुळे मुळासकट उपटून टाकली. गुलामगिरीची पाळीमुळे मुळासकट उपटून टाकली. ज्योतीच्या सावित्रीने स्त्री शिक्षणाची बीजे रोवली. दगड गोट्यांचा मारा सोसून तिचा पदर रक्ताने माखला. काळीज भेदणारा इतिहास पुन्हा नव्याने सांगू लागला. भिडेवाडा बोलू लागला, भिडेवाडा बोलू लागला. युगानुयुगाच्या जोखडातून नारी जात मुक्त झाली. युगानुयुगाच्या जोखडातून नारी जात मुक्त झाली. तोडून पायातील बेड्या अंतराळात झेपावली. स्त्री शिक्षणाचा डंका देशाच्या काना कोपऱ्यात दुमदुमला. मोठ्या अभिमानाने कौतुकाने भिडेवाडा बोलू लागला, भिडेवाडा बोलू लागला. स्त्री शिक्षणाची चळवळ या डोळ्याने पाहत आलो. ज्योती सावित्रीच्या पदस्पर्शाने मी पतित पावन झालो. पण शिकल्या सवरलेल्या लेकी पुन्हा कर्मकांडात गुंतल्या. तिच्यासाठी हा भिडेवाडा फक्त पाठ्यपुस्तकात राहिला. मनातल्या व्यथा सांगताना डोळ्यातून एक अश्रू ओघळला. भिडेवाडा बोलू लागला, भिडेवाडा बोलू लागला. आता त्या भिडेवाड्याचं स्मारक होतंय म्हणून जीर्ण झालेली पाने गळून पुन्हा बहरात येईल मी. जीर्ण झालेली पाने गळून पुन्हा बहरात येईन मी. जुने अवशेष टाकून सारी नव्या रूपात जन्मेन मी. जरी झाले स्मारक सुंदर, जरी झाले स्मारक सुंदर, तरी जुन्या मातीत जीव माझा गुंतला. भिडेवाडा बोलू लागला, भिडेवाडा बोलू लागला. अभिमान कर्तृत्वाचा. आपण सावित्रीला पाहिलं आणि आपण शिक्षण घेतलं. या शिक्षणाने आपण खूप पुढे गेलो. पण आपण तेव्हाची सावित्री आणि आजची सावित्री हिच्यामध्ये किती बदल झालेला आहे. आज जणू काही असं वाटतंय की इथे शाळाच भरलेली आहे. मी भिडेवाडा कधी पाहिला नाही, पण आज वाटतंय हा वाड्यामध्ये जाऊन आपण सगळ्यांना सांगूया हा वाडा कसा आहे आणि या वाड्याचं आपण चित्र सगळ्यांना बघायला मिळेल. आज कारण मला 20 वर्ष झाली मी पुण्यात राहते. मला भिडेवाडा माहित नव्हता, पण आज मला कळलं भिडेवाडा काय आहे. कारण आपण तुमच्या विचाराने मला कळलं का भिडेवाडा काय आहे आणि त्याचं स्थान माझ्या हृदयात जागलेलं आहे. कर्तृत्ववान महिला. अभिमान आहे आम्हाला कर्तृत्वाचा, अभिमान आहे आम्हाला कर्तृत्वाचा. गौरव ज्ञान ज्योती फातिमाताई. वंचितांना शिकण्याचा दिला ध्यास. प्रेरणास्थानी तिचाच उस्मान भाई शेख. संतीत राहून सावित्री ज्योतीच्या फातिमाने खोलले ज्ञानाचे दालन. फातिमाने खोलले ज्ञानाचे दालन. आपल्या स्त्रियांना करून सुशिक्षित. बळ दिले कृतींचे करण्या निर्दाळन. बळ दिले कृतींचे करण्या निर्दाळन. कर्तृत्व तिचे होते वाखाणण्याजोगे. प्रसिद्धीस ती राहिली ती वंचित. कोणीच कसा आढावा नाही घेतला. कुणीच कसा आढावा नाही घेतला. लिखाणे तिचे आढळलेले कवचित. करून सलाम महान व्यक्तीला. करून सलाम महान व्यक्तीला. मानवंदना देऊया तिला आदराची. मानवंदना देऊया तिला आदराची. अनन्य साधारण काय साधले हो. अनन्य साधारण काय साधले. शिक्षणात कारकीर्द आहे मोलाची. शिक्षणात कारकीर्द आहे मोलाची. सर्वांना मैत्रीपूर्ण नमस्कार. माझ्या कवितेचा शीर्षक आहे सावित्रीमाई.
लढली जीवाघी निवानी, ऐका तिची कहाणी. अज्ञानाने चिरुनी स्त्रियांना लेखनी देऊनी, या मुलींसाठी या मातांसाठी ज्ञान ज्योत जीने लाविली सावित्री माऊली. सावित्री माऊली, सावित्री माऊली. लढली जीवाघी निवानी, ऐका तिची कहाणी. अज्ञानाने चिरुनी स्त्रियांना लेखनी देऊनी, या मुलींसाठी या मातांसाठी ज्ञान ज्योत जीने लाविली सावित्री माऊली. सावित्री माऊली, सावित्री माऊली. ज्योतिबाची होती राणी, लढली रणांगणी, धन्याचं धैर्य मनी जपलं. मुली केल्या तिने जमा, केली ना जीवाची तमा. प्रेरणा देत होत डोरला, दबली दगड ढिगाऱ्या खाली दबली. भिजली ती रक्ताच्या सागरात भिजली, खचली ना अश्लील शब्दांना खचली. उठली ती वादळ वाऱ्या सम उठली. अहो उन्हामध्ये अहो तानामध्ये धन्यासाठी झाली सावली सावित्री माऊली. सावित्री माऊली, सावित्री माऊली. हो लकवा आचाराने हात सोडला धन्याने, तरी ना कार्य तिनं सोडलं. पूर्ण करण्या तो लढा यशवंताचा जिव्हाळा, हातामध्ये किटवतीनं धरलं. झिजली या तीनांच्या साठी झिजली, रडली ती अज्ञान पाहून रडली. जगली ती स्वप्न पूर्ण करण्या जगली, वागली ती आईच्या सम वागली. या गीतामध्ये कवितेमध्ये देवेंद्रानं सावित्री सांगितली सावित्री माऊली. सावित्री माऊली, सावित्री माऊली. लढली जीवाघी निवानी, ऐका तिची कहाणी. अज्ञानाने चिरुनी स्त्रियांना लेखनी देऊनी, या मुलींसाठी या मातांसाठी ज्ञान ज्योत जीने लाविली सावित्री माऊली. सावित्री माऊली, सावित्री माऊली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होता भिडेवाडा ज्योतिबांची शाळा, दलितांना गोळा केले शिक्षणाला. महात्मा ज्योतिबा दिनांचे कैवारी, सेवा त्यांची न्यारी मानवाची. मानव जातीला करण्यास एक, काम केले नेक अखंडित. धर्माच्या नावाने क्रूर होत्या रूढी,
अस्पृश्यांच्या पिढी खचलेल्या, स्त्रियांनी शूद्रांना शिक्षणास बंदी, नसे त्यांना संधी जगताना, महात्मा ज्योतिबा गरिबांचे वाली, विहीरही खुली केली तयांसाठी, सावित्रीला दिले ज्योतिबांनी ज्ञान, दुबळ्या शिक्षण देण्यासाठी, सावित्रीला साथ दिली फातिमाने, शिक्षणांचे देणे दिले अनाथांना, शिक्षणासाठी देह कष्ट दिला, त्रासही सोशिला सावित्रीने, मुलींनाही दिला शिक्षणाचा हक्क, पाहून या दुःख अबलांचे, सावित्रीने दिला विधवांस थारा, अनाथा निवारा दिला त्यांनी, हजारो वर्षांची परंपरा जुनी होती जी गुलामी नष्ट केली, तुम्हामुळे आता आम्ही मानसात, तुम्हामुळे आता आम्ही मानसात आलो शिक्षणात ज्ञानासाठी, ज्ञानाचे हे दान दिले आम्हा तुम्ही, म्हणूनच ऋणी ज्योतिबांचे, ज्योती सावित्रीने केली क्रांती खरी, म्हणून मी धरी मार्ग त्यांचा, म्हणून मी धरी मार्ग त्यांचा. धन्यवाद. 200 पेक्षा जास्त कवींनी सहभाग घेतला. एकदा टाळ्या वाजवा. आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अगदी केरळ, गुजरात, कर्नाटक, गोवा इथून पिंपरीच्या इतिहासात, बरोबर ना सर, 6 राज्यातले लोक पहिल्यांदा कवी आले पिंपरीच्या इतिहासात. ही पण टाळ्यावाजीची गोष्ट आहे. सकाळी जवळपास 10च्या आसपास सुरू झाले संमेलन, आता 8 वाजून गेले, म्हणजे किती तास झाले? 10 तास झाले. आपण सर्व इथं आला, सकाळी केलं. खरं तर आता ज्या खुर्च्या दिसत आहेत रिकाम्या, बाहेर राज्यातले लोक होते, बाहेर जिल्ह्यातले त्यांच्या गाड्या होत्या, मग त्यांना मी सोडलं. आता जे उरले सगळे पुणेकर आहेत. सावित्रीबाईंचा, ज्योतिरावांचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या पहिल्या शाळेचा हा भिडेवाड्याचा इतिहास. कारण आता मित्रांनो, भिडेवाडा जमीनदोस्त झाला आहे स्मारक करण्याच्या निमित्ताने. मोडबेल झालेली इमारत होती. 250 वर्ष भिडेवाडे संघर्ष केला. जर पुणेकर वेळीच सावध झाले असते तर कदाचित भिडेवाडा पाडण्याची वेळ आली नसते. पण 250 वर्ष संघर्ष बाहेर काय भिडेवाड्याचा. भिडेवाडा पाडला. आता आपल्याला किंवा आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला जो बघायला मिळणार तो फक्त स्मारक बघायला मिळणार आहे. मूळ भिडेवाडा आता बघायला मिळणार नाही. त्यामुळे भिडेवाड्याचा इतिहास जिवंत राहावा. तो आपल्या मुलाबाळांना, आपल्या पुढच्या जनरेशनला भिडेवाडा काय होता, फक्त एक स्मारक होतं का? ज्योतिरावांनी, सावित्रीबाईंनी 1848 साली भिडेवाड्यात शिक्षणाची मूर्त मिळवली, स्त्री शिक्षणाची. तेव्हापासून ते आता 2024 पर्यंत 250 वर्षाचा भिडेवाड्याचा प्रवास. मग तुम्हाला तुमचा इतिहास जर तुमच्या पिढीला सांगायचा असेल तर कशातनं होईल? पुस्तकाच्या माध्यमातून. तुमच्या वाङ्मयी नोंदी, साहित्य भाषेत बोलतो, तुमच्या वाङ्मयी नोंदी होणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण जो पुस्तकात इतिहास वाचतो तो कुणीतरी लिहून ठेवला होता ना, म्हणून आपल्याला कळाला. आता ठीक आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो की भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव पूर्णपणे यशस्वीपेक्षा जास्त झाला असं मला वाटतंय. मी इथंच थांबणार नाहीये. आता पुढचा भिडेवाडा काव्य महोत्सव हा गुजरात मध्ये सुरतला आहे. त्यानंतर कर्नाटकात बेळगावला आहे, हे सुरू. त्यानंतर गोव्यात पणजीला आहे, त्यानंतर केरळला आहे. आणि माझ्याशी इच्छा आहे, इथं बरेच संस्थांचे लोक बसले, शोभत आहे. एक शिक्षक हे करू शकतो, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक करू शकतो. मला फार काही पगार नाही, खरं सांगतो. मी उद्योगपती नाही, कारण मी कुठले भलते उद्योगच करत नाही. मी सरळमार्गी माणूस आहे, मी कडूकार नाही, सरळ स्ट्रेट. मला भ्रष्टाचार आवडत नाही, मी माझं स्वतःचे चारित्र्य जपतो, म्हणून एवढं करू शकलो. एका रात्रीत लोक मागे उभा राहत नाही. 13 वर्षांचा माझा प्रवास आहे या विषयात. तेव्हा कुठं आता लोक यायला लागले. महाराष्ट्र, हा, संस्थांना माझी विनंती आहे,
की हा विषय तुम्ही इतके संमेलन घेता, हा विषय घ्या ना. इतिहास जिवंत ठेवायचा का? मी मुक्त जरी घेतली का? मी कोण आहे? कोण विजय वडवराव? विचार जागला पाहिजे. विचार पुढच्या पिढीमध्ये तो विचार केला पाहिजे. मग संस्थांनी या विषयावर संमेलन आयोजित करा. भिडेवाडा कवी संमेलन त्याला नाव द्या. पुण्यात खूप संस्था आहेत. त्यानंतर माझा असंही मानस आहे, मी परराज्यात तर करतोयच, पण मला आनंद वाटतो की आजच्या काव्य महोत्सवाची रेंज काय होती बघा. अक्षरशः मला वाटतं 2-3 वर्षाच्या चिमुकल्याने भिडेवाड्याची ओळ गायले. 2 का 3 वर्षाचे असेल बहुतेक. तिथून पासून ते आमच्या शोभाताईपर्यंत 80 क्रॉस 16 वर्षाच्या. खऱ्या अर्थाने काव्य महोत्सव झाला ना, तर माझी अशी मनीषा आहे, इच्छा आहे की महाराष्ट्राच्या, किमान महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हा महोत्सव झाला पाहिजे. आणि मी तो घडून आणणार. एक दिवस असं येईल की भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव हा लंडनला होईल. मी जे बोलतो ते करतो. अमेरिकेत होईल, ऑस्ट्रेलियात होईल, स्वीडनला होईल. कारण आता मी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य लेखक स्पर्धेच्या निमित्ताने एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 2013 मी भिडेवाड्यात लिहिले गेलेली एकमेव कविता भिडेवाडा बोलला. तिथपासून ते आता 2024 पर्यंत माझी कविता धरून एक 4-5 रचना असतील तुरळक. आता भिडेवाड्यावर या तारखेला हजारो कविता आहेत, हजारो. आणि जगातली ही पहिली स्पर्धा होती मी घेतलेली, जगातली म्हणतोय मी. त्या स्पर्धेसाठी कविता पाठवण्यासाठी कवींना अगोदर त्या विषयाची माहिती शोधावी लागली, ती वाचावी लागली, त्याचा अभ्यास करावा लागला. मग लोकांना कळलं भिडेवाडा, ज्योतिबा, सावित्रीमाई, वसंत लहुजी साळवे, मुक्ता साळवे, फातिमा बिशेख मग लोकांना कळायला लागले. म्हणजे एखाद्या स्पर्धेने कवींना लिहिता करणं एवढं सोपं नाहीये. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यात हे संमेलन व्हावं. पुण्यातल्या पण संस्थांनी मला बोलवू नका, हरकत नाही. बऱ्याच लोकांना माझी एलर्जी आहे, चांगली गोष्ट आहे. मला नका बोलू. मी काय म्हणलं, मी स्वतः कोण पडलं केले, मी उपकार नाही केले, माझं कर्तव्य. मला कुठलंच व्यसन नाही, मला फक्त हेच व्यसन आहे. मला फुले दाम्पत्यांचं प्रचंड क्रेज आहे. कारण अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या शब्दातलं 1 नंबरचं विद्वान जाहीर केलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 गुरु मानतात: बुद्ध, कबीर, फुले. चेष्टा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी व्यक्ती ज्या व्यक्तीला गुरु मानत असेल, ते फुलेची रेंज काय असेल विचार करा. फुले पटकन समजत नाहीत, फुले भल्या टोचतात, फुले समजून घ्यावे लागतात. आपल्या मुलाबाळांना, आपल्या नातवंडांना महात्मा फुले समजून सांगा, सावित्रीबाई समजून सांगा. मी पुन्हा सांगतोय, रंगाचा नाद खेळ सोडून द्या, जाती धर्माचा खेळ सोडून द्या. आताच्या जनरेशनला काय करायचं? आताचा बौद्धिक विकासाचा रेशो खूप प्रचंड आहे. 100% पाडतात मुलांना. घसरतो काय माहिती का? भावनिक विकास. आई कळत नाही, वडील कळत नाही, आत्या काका मावशी कळत नाही. दादा 10वीच्या 12वीची मुलं आत्महत्या करतात. का करतात? जेव्हा मंदिरात जा, मी म्हणत नाही असे करू, कुठल्या विरुद्ध नाही, पण मंदिराकडनं जाणारी पावलं ही वाचनालयाकडे सुद्धा बोलू द्या. तेव्हा सावित्रीबाई तुम्हाला कळेल. आणि याच्या पुढचं सांगायचं राहिलं की मी इथंच थांबणार नाही. मी या कार्यासाठी माझी संबंध हयात देणार आहे. हयात. मी जिवंत असेपर्यंत, जेव्हा पण माझ्या श्वासामध्ये श्वास आहे, तोपर्यंत प्रत्येक वर्षी पुण्यात भव्य दिव्य स्वरूपात भिडेवाडा काव्य लोक महोत्सव होणारच. आणि माझ्यानंतर माझी मुलगी ते करेल. फक्त सगळ्यांनी योगदान द्या. एवढी लोक तरी थांबली आहेत, चांगली गोष्ट आहे. स्वतःची कविता झाली लोक निघून जातात, हा दुसऱ्याच्या कवितेचा अपमान असतो. स्वतःचा एकट्याने चालण्याने काय होते बऱ्याच लोकांना माहित नाही मी काय करतो. मी 17 मुलींचा पालक आहे. किती मुलींचा? ग्रामीण भागातल्या 17 मुली मी दत्तक घेतलंय, सांभाळतोय. सगळं सांगत नाही मी कधीच माझ्या गोष्टी. एकट्याने चालण्याने काय होते? ऐन वेळी
वाट सुद्धा माय होते. या सगळ्या आठवणी सोबत घेऊन आणि जे तुम्ही आज पाहिलंय अनुभवलंय हे सोशल मीडियावर मित्रांमध्ये व्हॉट्सअपला शेअर करा. विचारांचा प्रचार प्रसार असाच होत असतो. तुमच्या पुढे आनंद ठेवू नका, शेअर करा सगळीकडे. हे फोटो असतील, तुमच्या क्लिपा असतील का. आणि पुढचं संमेलन लवकरच मी घेणार आहे. त्याच्याही अगोदर नोव्हेंबरच्या आसपास आपण ज्या काव्यलेखन स्पर्धा घेतली होती आंतरराष्ट्रीय, त्यातल्या काही मोजक्या कविता, सिलेक्टिव्ह कविता, याच्यातून मी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय प्रातिनिधिक काव्यसंग्रह निर्माण करतोय. हा जगातला पहिला असणार काव्यसंग्रह. आणि पुढच्या वर्षी जेव्हा संमेलन होईल ते संमेलन एकतर बालगंधर्व होईल, रामकृष्ण मोरला होईल किंवा मग गणेश क्रीडाला होईल. किमान 500 कवी असतील. 2 दिवसीय करू आपण, 2-3 दिवसीय करू. आपण सर्वजण आलात, मी आपल्या सर्वांचा आभार मानणार नाही. तुमचं कर्तव्य होतं. मी एकटाच आहे का? हा विचार सभागृहातून बाहेर पडताना विजय वडगावला विसरून जा. हा विचार सोबत घेऊन जा, मेंदूमध्ये खेळत ठेवा. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.